लातूरमध्ये पोलिसाचा धडाका, गावठी पिस्तूल विक्रीसाठी निघालेला आरोपी थेट जेरबंद. एमआयडीसी पोलिसाचा सापळा यशस्वी, पिस्तूलसह आरोपी अटकेत, 2 फरार. सणाच्या पार्श्वभूमीवर मोठी कारवाई, लातूरमध्ये अवैध शस्त्र व्यवहारावर पोलिसाचा जबरदस्त प्रहार. लातूरमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. सणासुदीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सुरू केलेल्या कडक मोहिमेदरम्यान एमआयडीसी पोलिसांनी अवैध शस्त्र व्यवहारावर मोठा प्रहार करत गावठी पिस्तूल विक्रीसाठी निघालेल्या आरोपीला थेट रंगेहात पकडला आहे. आगामी बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पोलिसांनी कॉम्बिंग ऑपरेशन नाकाबंदी आणि सुरक्षेवर बारकाईने नजर ठेवली होती. याच दरम्यान पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत मोरे यांना गुप्त माहिती मिळाली. 2 इसम स्कूटीवरून नवीन रेखापूर नाका ते रेल्वे स्टेशन मार्गावर गावठी पिस्तूल विक्रीसाठी येत आहेत. माहिती मिळताच पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता सापळा रचला. एका हॉटेल परिसरात संशयित वाहन दिसताच पोलिसांनी अचूक आणि वेगवान कारवाई करत वाहन अडवलं. पोलिसांची चाहूल लागताच संशयितांनी पळण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांच्या तत्परतेमुळे गोविंद रंगनाथ डोळे याला पकडण्यात यश आलं. तपासादरम्यान त्यांच्याकडून एक गावठी पिस्तूल जप्त करण्यात आलं असून त्यासाठी कोणताही वैध परवाना नसल्याचं उघड झालं आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या गुन्ह्यातील सिद्धू माने आणि विकास हिंगे हे 2 साथीदार सध्या फरार असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली असून सणासुदीच्या काळात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी लातूर पोलिसांची ही मोठी आणि निर्णायक ॲक्शन मानली जात आहे. नागरिकांनी कोणताही संशयास्पद हालचाल दिसल्यास तत्काळ पोलिसांना कळवावे असे आवाहन करण्यात आले आहे.